नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपरनी एक मोठा पर्दाफाश केलाय. पंतप्रधान राष्ट्रपतींसह 10,000 VIPजवर झेनिवा नावाच्या चीनी कंपनीनं हेरगिरी सुरू केली आहे. गेल्या 2 वर्षांपासून या VVIP व्यक्तींवरती पाळत ठेवून डिजिटल हेरगिरी झेनिवा या चीनी कंपनीनं सुरू केली. सध्याही ती सुरू आहे. बहुतेक माहिती सुद्धा त्यांच्या इन्फॉर्मेशन लायब्ररीमध्ये कैद झालेली आहे. भारतामध्ये हायब्रिड वॉरफेअर मार्फत अराजक माजवण्याचा प्रयत्न या चीनी कंपनी आणि चीनी कंपनीच्या माध्यमातून चीनचं सरकार असेल, चीनचं गुप्तहेर खातं असेल, त्याचबरोबर चीनची सुरक्षा यंत्रणा अर्थात लष्कर असेल, या सर्वांनी चालवलेला आहे. हा एक मोठा एक्सक्लुझिव्ह असा इन्व्हेस्टिगेटिव्ह पर्दाफाश हा इंडियन एक्सप्रेसनी केलेला आहे. हा आजचा इंडियन एक्सप्रेस आहे. त्यामध्ये पार्ट 1 अँड एक्सप्रेस इन्व्हेस्टिगेटिव्ह किंवा इन्व्हेस्टिगेशन या नावानं ही स्टोरी प्रसिद्ध झालेली आहे आणि एकच खळबळ देशात उडालेली आहे. नेमकं इंडियन एक्सप्रेसमध्ये आजच्या काय सांगण्यात आले आहे, ही बातमी नेमकी काय आहे आणि ती भारतीयांच्या का इतक्या जवळची आहे, बघा. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते ॲडव्होकेट विश्वास पाठक आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत ॲडव्होकेट डॉक्टर प्रशांत माळी आहेत, जे सायबर तज्ज्ञ आहेत. त्यांची स्वतःची सायबर वॉरफेअर या विषयामध्ये डॉक्टरेट पदवी आहे. ते आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं समजावून सांगतील. तसंच आपल्यासोबत डॉक्टर शैलेंद्र देवळानकर आहेत, परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ. याशिवाय आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर आहेत. तसंच आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. थोड्याच वेळात आपल्यासोबत सोशल मीडिया एक्सपर्ट अनय जोगळेकर सुद्धा असणार आहेत. मी सुरुवातीला डॉक्टर प्रशांत माळी यांच्याकडे जातोय. ते सायबर तज्ज्ञ आहेत. ते अधिक चांगल्या पद्धतीनं समजावून सांगतील की नेमकं हा काय प्रकार आहे. ॲडव्होकेट डॉक्टर प्रशांत माळी, प्रश्न हाच आहे की सायबर वॉरफेअर आतापर्यंत आम्ही ऐकून होतो, आता हायब्रिड वॉरफेअर यासाठी की एखाद्या देशात जर का अराजकता माजवायची असेल, ती वेगवेगळ्या पातळींवरती खास करून माहितीची अफरातफर करून माहिती पुरवून आणि त्या माहितीच्या अनुषंगानं तिथं अराजक माजवण्यासाठी हे हायब्रिड वॉरफेअर वापरलं जातं. आणि त्यासाठी जर का ही डिजिटल हेरगिरी असेल तर हे नेमकं प्रकरण काय? हायब्रिड वॉरफेअर म्हणजे जेव्हा तुम्ही सायबर वॉरफेअर म्हणजे सायबर चे जे सगळे आपले गुण आहेत प्लस जे डिफेन्सचे ऍक्च्युअल वॉरफेअरचे जे टेक्निक असते, जी हेरगिरी असते, फिजिकल हेरगिरी, याचं कॉम्बिनेशन किंवा सायबर वॉरफेअर आणि इकॉनॉमिक वॉरफेअर याचं जेव्हा कॉम्बिनेशन करून वापरतो किंवा हे तिघही एकत्र वापरतो तेव्हा आपण त्याला हायब्रिड वॉरफेअर असं म्हणतो. चीन हा सर्वात नोटोरियस देश आहे आणि तो सगळ्याकडे आपला सायबर वॉरफेअर पसरवण्यासाठी त्यांनी सायबर गुप्तहेर माणसाच्या स्वरूपाने इस्पिनियॉज करण्यासाठी आणि ऍप्सच्या स्वरूपाने किंवा सॉफ्टवेअरचे जे मॅलवेअर आहेत त्या स्वरूपाने जगभर आपल्याकडे त्यांनी आपला पूर्ण विळखा पसरवलेला आहे. आणि हे ते का करू शकतात? कारण त्यांच्याकडे मोठे मोठे डेटा सेंटर्स आहेत आणि त्यांच्याकडचं प्रोडक्शन कॉस्ट आहे हार्डवेअरचं ते म्हणजे आपल्यापेक्षा निम्म्याहून कमी आहे. ते तिकडेच बनवतात, ते IPR चोरी करून तिकडेच त्यांचे भले मोठे मोठे डेटा सेंटर्स आहेत आणि त्या अशा डेटा सेंटर्समध्ये आपल्या आवाजाची, आपल्या जे काय डेटा असतो त्याची इंटरनेटवरती पाळत राखणं, व्हॉट्सअपवर पाळत राखणं, या अशा विविध ठिकाणाहून ते डेटा जमवून एखाद्या पर्सनची, एखाद्या माणसाची प्रोफाईल तयार करतात आणि मग त्याला कॉन्स्टंट ऐकत राहतात. आणि हा जो डेटा असतो हे मुद्दामून ते एका थर्ड कंपनीला देतात आणि ती थर्ड कंपनीला कुठे ना कुठेतरी गव्हर्नमेंटनी स्पॉन्सर केलेलं असतं. त्याला आपण नॉन स्टेट ऍक्टर असं म्हणतो. आणि या नॉन स्टेट ऍक्टरकडनं हा डेटा घेऊन मग ते आपल्या त्यांच्या कूटनीतीसाठी किंवा त्यांच्या युद्धनीतीसाठी त्याचा वापर करतात. जेव्हा युद्धनीती आणि सायबर वॉरफेअर म्हणजे याचं जर वेगवेगळ्या कॉम्बिनेशन होतं तेव्हा आपण त्याला हायब्रिड वॉरफेअर असं म्हणतो आणि चीन त्याच्यात एकदम हुशार आहे. ठीक आहे. आपल्यासोबत शैलेंद्र देवळानकर आहेत. शैलेंद्र देवळानकर, ही माहिती, हा गौप्यस्फोट कधी पुढे आला की जेव्हा भारतीय सीमेवरती चीनचं लष्कर तैनात आहे, अशा वेळी ही माहिती पुढे आलेली आहे. आणि इंडियन एक्सप्रेसनं असा दावा केलेला आहे की गेली 2 महिने त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. त्यानंतर हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट त्यांनी आपल्या पुढे आणलेला आहे. आज पहिला भाग आहे, उद्या दुसरा भाग येईल. तो कदाचित यापेक्षा अधिक
एक्सपोज किंवा खळबळजनक असेल. मला एवढंच म्हणायचं आहे की चीन जर का अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पातळ्यांवरती भारताविरोधात कारवाया करत असेल तर चीनला आपण अजूनही फार कमी लेखतो आहोत. चीन आपल्या खूप पुढे दिसतंय. जर का चीनला युद्ध करायचं असेल, चीन हा युद्धखोरच आहे, पण तो वेगवेगळ्या पातळींवरती युद्ध लढू पाहतोय. नाही, मला असं वाटतं खरं आहे. याचं कारण असं आहे, की आता हा जो संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आलाय त्याच्यामुळे भारत आणि चीन मधला तणाव जो आहे, हा आणखीनही मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे. परंतु आपण एक लक्षात घेणं गरजेचं आहे, की ही जी कंपनी आलेली आहे, हा फक्त एक त्यांनी एक्झाम्पल म्हणून दिलेला आहे. आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, की चीनने 2017 मध्ये एक नॅशनल इंटेलिजन्स ऍक्ट हा पारित केलेला होता आणि चीननी या ऍक्टच्या जे काही प्रोव्हिजन्स आहेत, हा ऍक्ट आता तुम्हाला वेबसाईट अनेक इंटरनेटवरती वगैरे अवेलेबल आहे. या ऍक्टचा जो आर्टिकल 4 आहे, आर्टिकल 7 आहे, आर्टिकल 12, आर्टिकल 14 हे जे 4 आर्टिकल्स आहेत, ते 4 आर्टिकल्स आपण सगळ्यांनी आवर्जून बघावे. यामध्ये आर्टिकल 7 जो आहे, हा आर्टिकल 7 असं स्पष्टपणे सांगतो की चीनचे जेही सगळे नागरिक आहेत आणि चीनमधल्या ज्याही सगळ्या संस्था आहेत, कंपन्या आहेत, यांचं एक राष्ट्रीय कर्तव्य आहे की त्यांच्याकडे जीही माहिती आहे ती माहिती त्यांनी चीनच्या सरकारला ही हँडओव्हर करावी, ती चीनच्या सरकारला हस्तांतरित करावी. आणि त्याच्यामध्ये आर्टिकल 12 मध्ये सांगितलंय की जेव्हा ते अशा प्रकारची माहिती हस्तांतरित करतील त्यावेळेला त्यांना इन्सेंटिव्ह दिले जातील. आता हे बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की चीनच्या सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांवरती अशा स्वरूपाची माहिती ही सरकारला हस्तांतरित करणं हे सक्तीचं आहे. हा चीनचा नॅशनल इंटेलिजन्स ऍक्ट आहे 2017चा आणि या ऍक्टला त्यांच्या संसदेने मंजूर केलेला आहे. त्यामुळे सर्व चीनी कंपन्या कमी अधिक प्रमाणामध्ये या हेरगिरीमध्ये समाविष्ट असतात आणि हे आत्ता पुढे आलेलं नाहीये. हा युरोपला देखील अनुभव आलेला आहे, हा अमेरिकेला देखील अनुभव आलेला आहे आणि आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लपून राहण्यासारखी गोष्ट आहे असं नाहीये. सगळ्यात महत्वाची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की चीन अनेक बाबतींमध्ये हा यासाठी पुढचा विचार करतो की जसं अशी जी 20व्या शतकाचं जे राजकारण होतं हे प्रामुख्याने तेलाच्या प्रश्नाशी निगडीत विषयांवरचं राजकारण होतं आणि त्यानिमित्त सगळे संघर्ष झाले होते. 21व्या शतकामध्ये डेटा किंवा माहिती हे 21व्या शतकातलं तेल आहे आणि ज्या देशाची डेटावरती माहितीवरती मोनोपली आहे तोच देश हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपला प्रभाव निर्माण करणार आहे आणि त्यामुळे हा डेटा कलेक्ट करण्यासाठी चीनच्या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत ह्या साधन म्हणून वापरल्या जात आहेत. त्याच्यामधली ZTE सारखी कंपनी असेल, हुआई सारखी कंपनी असेल, ह्या तर इतक्या नोटोरियस कंपन्या आहेत, यांना युरोपने देखील बाहेरचा दरवाजा दाखवलेला आहे, अमेरिकेने देखील यांना बाहेरचा दरवाजा दाखवलेला आहे. एवढंच नाही तर ह्या हुआई कंपनीला 5Gचं टेस्टिंग करायला परमिशन द्यावी म्हणून चीन हा इंग्लंडला धमक्या देतो आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी इंग्लंडला हे पण सांगितलं की आम्ही तुम्हाला अँटीबायोटिक्सचा पुरवठा करणं स्टॉप करू जर तुम्ही आमच्या हुआई कंपनीला टेस्टिंगची परमिशन दिली नाहीये. आज जगामध्ये आपल्याला अशा प्रकारची परिस्थिती दिसती की एक प्रकारचं ध्रुवीकरण झालं आहे. ZTE, हुआई आणि यासारख्या चायनीज कंपन्यांना बॅन करणारे देश असे 12 देश आहेत की ज्यांनी या कंपन्यांना बॅन केलेलं आहे आणि या कंपन्यांना सपोर्ट करणारे देश. अशा प्रकारचं पोलरायझेशन हे अजूनही झालेलं आहे. सगळ्यात महत्वाची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की जर सर्व चीनी कंपन्या अशा प्रकारचं करत असतील आणि त्यांच्यावरती ही नॅशनल ऑब्लिगेशन असेल तर आपल्याकडनं प्रत्येक चीनी कंपनीचं स्क्रुटिनी होणं हे गरजेचं आहे. आपण केवळ 118 ऍप्स वरती बॅन टाकून आपल्याला हे पुरेसं नाही आहे. आपण ही प्रामुख्याने माहिती लक्षात घेणं गरजेचं आहे की चीनकडनं जर या सातत्याने गोष्टी होत असतील तर आपल्याला जाणीवपूर्वक ह्या प्रत्येक गोष्टीची स्क्रुटिनी करावी लागेल. जसा प्रकार आपण आता चीनकडनं येणारा जो FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे त्याची स्क्रुटिनी केंद्र सरकारकडनं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता त्या संदर्भात 302 प्रपोजल होम मिनिस्ट्रीकडे पेंडिंग आहेत. अशाच प्रकारची स्क्रुटिनी तुम्हाला आता चीनच्या प्रत्येक कंपन्यांकडनं करावीच लागणार आहे. हे आपल्यासाठी मॅन्डेटरी असणार आहे. आणि अशी जी शेवटचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा मी मांडतो तो मुद्दा असा आहे की चीनने त्यांच्याकडे कोणत्या सेक्टरमध्ये किती गुंतवणूक करायची या संदर्भामध्ये स्पष्ट कायदे केलेले आहेत. आपल्याकडे आपण FDI अट्रॅक्ट करायचा, ठीक आहे, FDI आपली प्रायोरिटी आहे, FDI आपली गरज आहे, आपल्याकडच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी आपल्याला FDI पाहिजे आहे. सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी कोणत्या सेक्टर्समध्ये किती FDI आणायचा त्याचं एक पर्सेंटेज ठरवून घेणं गरजेचं आहे.
आजही चीनमध्ये फिनान्शियल सेक्टरमध्ये 2% वरती एफडीआय आणता येत नाही. हाच प्रकार अमेरिकेमध्ये देखील आहे. त्यामुळे चीन आपल्या नॉन फिनान्शियल बँकिंग सिस्टम वरती ज्या पद्धतीने कब्जा करण्याचा प्रयत्न करतोय, तोच प्रकार हा तुमच्या माहितीच्या बाबतीमध्ये होतो आहे. आता आपल्याला या बाबतीमध्ये सजग राहणं आणि प्रत्येक इन्व्हेस्टमेंटची जशी आपण स्क्रुटिनी करतो तशा प्रत्येक कंपनीच्या बाबतीमध्ये स्क्रुटिनी करणं हे आता पुढचं आपलं फार महत्त्वाचं. अगदी बरोबर आहे. मी रोहित चंदावरकर यांच्याकडे जातोय, ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांचा व्यासंग मोठा आहे. रोहित चंदावरकर, कुठलंही क्षेत्र सुटलेलं नाहीये. सर्व क्षेत्रातले मान्यवर या पाळतखोर चीनच्या रडारवरती दिसत आहेत. म्हणजे त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार असतील, राजदीप सरदेसाई असतील, झी मीडियाचे ग्रुप एडिटर सुधीर चौधरी यांच्या माध्यमातून झी मीडियावर किंवा झी न्यूजवर सुद्धा नजर आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. इंडियन एक्सप्रेसच्या या आजच्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टमध्ये तेच म्हटलेलं आहे. म्हणजे कुठलंच असं क्षेत्र नाही आहे की तिथले मान्यवर यातनं सुटलेले आहेत. एवढी माहिती गोळा करून काय करायचं आहे, हा प्रश्न सामान्य माणसाला पडलाय. अशी जी हे मोठं वॉरफेअर आहे, आता जी बाकीचे वक्ते म्हणतात त्याप्रमाणे ती परिस्थिती आहे की हे वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. आज सकाळची BBC वर्ल्डची हेडलाईन काय तुम्ही बघा, तर ती अमेरिका आणि चायना यांच्यामधलं ट्रेड वॉर, आणि त्या ट्रेड वॉरचा फोकस 5G ला परवानगी देणं किंवा ते डिव्हाइसेस हुवाईचे अमेरिकेमध्ये वापरायला देणं किंवा न देणं, हा फोकस कसा आहे याबद्दलची मोठी हेडलाईन आहे. दुसरी हेडलाईन अशी आहे की जो वुहानमध्ये जो व्हायरस तयार झाला तो कदाचित चीनने मुद्दाम त्यांच्या लॅबमध्ये तयार केला की काय, याला काही माहिती बाहेर येते आहे. तर मला असं वाटतं की वेगवेगळ्या पातळ्यांवर चीननी एक जागतिक महासत्ता बनण्यासाठी जो प्रयत्न सुरू केला आहे त्याच्यामध्ये त्यांना 2-3 जे मोठे चॅलेंजर्स आहेत त्यामध्ये अमेरिका अर्थातच आहे जागतिक पातळीवर, पण आशिया पातळीवर भारत हा त्यांना एक मोठा चॅलेंजर आहे. कारण भारत ज्या पद्धतीने अर्थव्यवस्था गेल्या 15-20 वर्षात वाढलेली आहे आणि ज्या पद्धतीने ग्लोबलायझेशन मध्ये भारत पुढे आहे, त्यामध्ये चीनला असं वाटतं की आशिया खंडामध्ये 2 महासत्ता राहू शकत नाहीत, एकच महासत्ता राहू शकते आणि ती आपण असलं पाहिजे, म्हणून भारताला मागे खेचण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न होतो आहे हे दिसतंय. आता हे वॉरफेअर जे तुम्ही म्हणता ते डिजिटल स्पाईंगच्या बाबतीत आज जो विषय आलेला आहे तो असा आहे की तुम्ही एक बघा की गुजरातमध्ये हलोलमध्ये एक चीननी मोटर कारखाना सुरू केला आहे. MG हेक्टर नावाच्या गाड्या त्यांनी सुरू केल्या आहेत. आता ह्या MG हेक्टर गाड्या ही मुळात MG ही होती ब्रिटिश कंपनी, ती चीनने विकत घेतली आणि चीनच्या सरकारचं त्यावर नियंत्रण आहे. दाखवताना ते असं दाखवतात की हा ब्रिटिश ब्रँड आहे. आता ह्या गाड्या भारतामध्ये अनेक लोक विकत घेत आहेत. तुम्ही एक लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा आपल्या प्रेक्षकांसाठी, ह्या गाड्यांमध्ये व्हॉइस कंट्रोल आहे. हॅलो MG असं आपण म्हटलं की गाडी सुरू होते. मग MG तू काच खाली घे, MG तू स्पीड वाढव, MG मला टेम्परेचर कमी करून दे वगैरे असं बोलून आपण त्या गाडीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी कंट्रोल करू शकतो. हे तंत्रज्ञान चीनने पहिल्यांदा भारतामध्ये आणलेलं आहे. आता हा मोठा कॉम्प्युटर जो गाडीमध्ये आहे, ही मोठी 15 लाख 20 लाखाची गाडी आहे. तुम्ही लक्षात घ्या की ह्या तुम्ही जे बसलेले आहात एक्झिक्युटिव्ह असतील, कंपन्यांचे लोक असतील, यांचं संभाषण हा MG रेकॉर्ड करत आहे आणि हे जे सगळं हार्डवेअर आहे ते चीनचं आहे. त्यामुळे हे रेकॉर्डिंग करणं अशा पद्धतीने आणि तुम्हाला तुमच्याकडनं सुरुवातीला एक काही परमिशन घेणं की या प्रकारे रेकॉर्डिंग करायला तुम्ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला परमिशन द्यावी लागते की तुम्ही आय अग्री असं म्हणून फक्त देतात, ते तुम्ही पूर्ण फाईन प्रिंट किंवा जे बारीक लिहिलेलं असलं तुम्ही वाचत नाही. अशा पद्धतीने हे जे स्पाईंग आहे ते व्हॉइस तुमचं ऐकणं, तुमचा डेटा बघणं, हे तुम्ही जेव्हा कुठलेही ऍप्लिकेशन डाउनलोड करता, भारत सरकारने माझ्या मते एक चांगला पाऊल उचललंय की PUBG किंवा इतर काही ऍप्लिकेशन्सवर त्यांनी कंट्रोल आणला आहे. कारण ही सगळी ऍप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये जेव्हा घुसतात तेव्हा ते येतानाच तुम्हाला अलाव परमिशन टू सी डेटा, अलाव परमिशन टू सी गॅलरी असं सगळं केलं जातं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही अजाणतेपणाने ती परमिशन देता कारण तुम्हाला ते ऍप हवं असतं. तुम्ही जे काही बोलताय, तुम्ही आज अशी जी एक मीटिंग घेतली समजा सकाळी तुमच्या पत्रकारांची आणि ठरवलं की आपण कुठल्या विषयावर चर्चा ठेवायची, हा डेटा सुद्धा कुठे ना कुठे माझ्या मते रेकॉर्ड होतो आहे. कोणी ना कोणी त्याचा विचार करताय की आज लाखो लोक जो चॅनल बघतात त्या चॅनलचे संपादक काय विचार करतायत, त्यांचं काय हे सगळं. तुम्ही काही पत्रकारांची नावं घेतली, काही म्हणजे उद्योग क्षेत्रात तर मला वाटतं हे भयंकर मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रियल एस्पिनॉज भारतामध्ये आणलेला आहे आणि भारत सरकारने सुद्धा आणि भारतीय कंपन्यांनी सुद्धा राष्ट्रहितासाठी मला वाटतं आपण सरळ पक्षीय भेद याच्यामध्ये बाजूला ठेवू, राष्ट्रहितासाठी आपण सरकार बरोबर राहून हे कंट्रोल केलं पाहिजे आणि सरकारने ह्याच्याबद्दल अवेअरनेस आणला पाहिजे
एकच मुद्दा मी एक थोडा टीकात्मक असा मांडतो की आपण सगळे, कुठल्याही पक्षाचं सरकार असो कोणी असो, सगळेच आपण खूप बेसावध राहिलेलो आहोत आतापर्यंत याबद्दल. आणि आपण सगळे ऍप्लिकेशन फेसबुक पासून सगळ्या गोष्टी आपल्या लॅपटॉपवर किंवा आपल्या मोबाईल फोनवर ज्या आपण घेतो तेव्हा आपण सावध राहत नाही की आपण जे करतोय हे सगळीकडे रेकॉर्ड होतंय किंवा ही सगळी माहिती इकडे तिकडे पसरते. तुमचे राजकीय विचार, तुमचं प्लॅनिंग, तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग, तुम्ही जर राज्य सरकारमध्ये असाल, तुम्ही काही समजा मोठ्या खात्याचं काही प्लॅनिंग करत असाल, तुम्ही फेसबुकवर व्हॉट्सअपवर जे काही करता ते सगळं रेकॉर्ड होतंय, क्लाउडमध्ये ते जमतंय. आणि चीननी मगाच्या वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे चीननी त्यांचं हार्डवेअर हे अशा लेवलला नेलेलं आहे की त्याच्यामध्ये भारताला तो मुकाबला तातडीने एकदम अर्जंटली करणं असं अवघड आहे. तो बॅन आणून आणि वेगवेगळ्या प्रकारे कंट्रोल या सगळ्यावर आणूनच केला पाहिजे. आणि मला वाटतं चीन हा मोठ्या प्रमाणावर आपल्यासाठी एक प्रतिस्पर्धी सगळ्या क्षेत्रांमध्ये, मिलिटरी लेवलला, आर्थिक लेवलला, सगळ्या बाबतीत आहे. तुम्ही मोबाईल फोनची मार्केट बघा, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी कब्जा केलेला आहे. स्वस्त मोबाईल फोन या नावाखाली आज घरोघरी लहान मुलं, 14, 17, 18 वर्षाची मुलं जो मोबाईल घेतात त्याचं हार्डवेअर चीनचं आहे, त्याच्यामध्ये चिप्स सगळ्या चीनच्या आहेत. त्यामुळे त्यांना जे रेकॉर्ड करता येईल ते करू शकतात. आणि ही माहिती कशा पद्धतीने पुढे, कशा प्रमाणात, कशी वापरली जाऊ शकते, याला काही कंट्रोल नाहीये. आपण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नेटफ्लिक्सवर किंवा हे आपण आता एक सोशल डायलेमा नावाचं एक नवीन डॉक्युड्रामा आलाय, त्यामध्ये ते दिसतंय की कशा पद्धतीने आपण बेसावधपणे सगळ्या गोष्टी फेसबुकवर बोलत असतो, मित्रांशी बोलत असतो, व्हॉट्सअपवर बोलत असतो. तो डेटा सगळा कसा वापरला जाऊ शकतो. व्यापारी युद्ध मुख्यतः चीनला करायचं आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याकडे आज रोजगाराचा विषय आपण मोठ्या प्रमाणावर बोलतोय. मॅन्युफॅक्चरिंग सगळं चीननी खेचून घेतलेलं आहे. व्यापारी युद्ध हे त्यांना करायचं आहे. बॉर्डरवर ठीक आहे, थोडंफार माघार घेतील, काहीतरी करतील. व्यापारी युद्धामध्ये आपण कसं टिकणार. तिथे ही माहिती जी आहे, तुमचं कार मॅन्युफॅक्चरिंग, तुमचं टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग, ह्याच्यामध्ये तुम्ही काय करताय, काय नाही करत आहे, हे सगळं आज या डिजिटल स्पाईंग मधून मला वाटतं की जातंय त्यांच्याकडे. आणि त्याच्यावर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर विचार करून, धोरण ठरवून कठोर पावलं उचलली पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. आशिष, अगदी बरोबर आहे. आपल्यासोबत अतुल लोंढे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. अतुल लोंढे, आपण चीनी ॲपवरती बंदी आणतो आहोत, तो आकडा वाढतोय. या रिपोर्टमधून काय दिसतंय की गेल्या 2 वर्षांपासून झेन्युआ नावाची ही जी कंपनी आहे ती 10,000हून अधिक मान्यवरांचं स्नूपिंग म्हणूया एक प्रकारे, डिजिटल स्नूपिंग करते आहे, स्पाईंग करते आहे, हेरगिरी करते आहे, पाळत ठेवते आहे. ती माहिती घेऊन त्याची इन्फॉर्मेशन लायब्ररी तयार करते आहे आणि त्या इन्फॉर्मेशन लायब्ररीतून संकलित केलेली एडिटेड इन्फॉर्मेशन ही चीनी लष्कर असेल, चीनी गुप्तहेर संघटना असतील, चीनी सरकार असेल, यांच्यापर्यंत पोहोचवते आहे. यामध्ये आपण जे कायदे तयार केलेले आहेत की कुठली एखादी गोष्ट जर का ती आयात केलेली असेल, इम्पोर्ट केलेली असेल आणि ती कशी वापरली जावी त्याचे नियमसुद्धा आहेत. मग ते सॉफ्टवेअर का असेना, हार्डवेअर का असेना, किंवा एखादी मॅन्युफॅक्चर्ड गोष्ट का असेना किंवा वस्तू असे, या सगळ्यांबाबत कायदे करून सुद्धा जर का अशी प्रकरणं बाहेर येत असतील, एवढ्या मोठ्या प्रमाणात मान्यवरांची माहिती चीनकडे जात असेल, त्याचा वापर देशात अराजक माजवण्यासाठी केला जाऊ शकत असेल तर हे भयानक आहे. अगदी बरोबर आहे आशिष, हे अतिशय भयानक आहे. कारण की याच्यामध्ये फक्त आतापर्यंत आपल्याला असं माहिती होती, अशी माहिती तज्ज्ञांकडून येत होती की ब्रेन मॅपिंग होत आहे, की कोणतं प्रॉडक्ट घेण्यासाठी तुम्ही कसा विचार करता आहात, कोणत्या प्रॉडक्टकडे लोकांची ओढ आहे, आपण काय मार्केटमध्ये फेकलं पाहिजे. हे एक इकॉनॉमिक इम्पॅरलिझम म्हणता येईल किंवा इकॉनॉमिक कॉम्पिटिशन जी आहे ती कॉम्पिटिशन करून आपला मॅन्युफॅक्चरिंगचा क्वांटम किती राहिला पाहिजे याचा विचार करण्यापर्यंत ठीक होतं. पण आजची जी माहिती आली ती अतिशय गंभीर आहे. आणि ही सगळी माहिती घेत असताना एक अशी पण माहिती आली की फेसबुकमध्ये सुद्धा तुम्ही कोणत्या शब्दावर, तुम्ही कोणत्या गोष्टीला लाईक करता, तो कोणता शब्द त्याच्यामध्ये आहे तो पकडून तुमची विचारधारा काय, तुम्ही काय विचार करता, आणि तेवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला ब्लॉक करणे आयडियोलॉजिकली, हा सुद्धा मोठा खेळ जो आहे. केम्ब्रिज अनालिटिकाने केलं होतं, काँग्रेसने सुद्धा त्याची मदत घेतली होती. हे मागे पडलेलं आहे, हे त्याच्या पलीकडचं आहे. मोबाईल ठेवला जरी असेल तरी, हो मी सांगतोय ना, त्याच्या पलीकडचं सांगतोय मी. त्याच्यामध्ये तुमचं मॅपिंग मोबाईल जरी तुमचा चालू असला तरी तुम्ही काय बोलता आहात, कोणते शब्द तुम्ही सातत्याने वापरता आहात याचं सुद्धा मॅपिंग होणं किती भयंकर आहे. आणि अशा सगळ्या टेक्नॉलॉजिकल वॉरफेअरमध्ये, अशा सगळ्या टेक्नॉलॉजिकल याच्यामध्ये जर सायंटिस्टचं मॅपिंग होत असेल, जर
पॉलिसी मेकर्सचं मॅपिंग होत असेल, जर या देशामध्ये आर्थिक व्यवस्था कुठपर्यंत आलेली आहे याचं जर मॅपिंग होत असेल तर ते अतिशय गंभीर आहे. पण मला याच्यापेक्षा एक वेगळा मुद्दा सांगायचा आशिष तुला, की जगामध्ये सॉफ्टवेअर क्रांती जी झाली त्याच्यामध्ये भारतीय लोकांचं योगदान ते फार मोठं आहे. कारण आपला मॅथमॅटिकल ब्रेन जो आहे त्याच्या तुलनेमध्ये इतर लोक तो ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग करू शकत नाही. अशा पद्धतीची मानसिकता असताना आणि गेल्या 3 वर्षापासून अमेरिका आणि चायना यांच्यामध्ये तुम्ही स्पाईंग करता हा सातत्यानं जो आरोप होत होता, त्यामध्ये सरकारकडून अशी माहिती न येता ती माहिती जर एखाद्या वृत्तवाहिनीकडून येत असेल, इंडियन एक्सप्रेस सारख्या वृत्तपत्राच्याकडून येत असेल, तर मग सरकार म्हणून आपण गाफील राहिलो का, हा एक महत्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये दिसतो. ती जी माहिती इंडियन एक्सप्रेसमध्ये दिली आहे, हायब्रिड वॉरफेअर रशियाने कोणत्या लेवलवर नेलं आणि त्याचा परिणाम जो आहे, युक्रेनमधून त्यांनी महाराष्ट्र एवढा क्रिमियाचा भाग तोडून घेतला. कारण त्यांना एक पोर्ट हवं होतं ब्लॅक सी मध्ये, जे कमीत कमी 12 महिन्यापैकी 8 महिने 9 महिने ऑपरेटिव्ह राहील. कारण रशिया किती मोठा असला तरी त्यांच्याकडे ऑपरेटिव्ह पोर्ट नाही आहे, बंदर नाही आहे त्यांच्याकडे. तेवढ्यासाठी त्यांनी एवढा मोठा तुकडा आजच्या ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये काढून घेतला. ते हायब्रिड वॉरफेअरला एका पीकवर नेण्याचं जे काम होतं त्याच्या पुढचं चायनाचं आहे. आणि मग आपण कसं म्हणायचं की आपण इतके दिवस या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं का, किंवा आपल्याला लक्षात आलं नाही का हा अशा पद्धतीचं होत आहे. आणि अशा याच्यातच LACवर म्हणजे पहिल्यांदा 70 वर्षामध्ये आपलं 62 साली जे काही युद्ध झालं त्याच्यानंतर पहिल्यांदा पूर्ण 3500 किलोमीटरच्या LACवर जे आहे ते कुठे ना कुठे डिस्टेबलाइज जे आहे ते चायना करतं आहे. आपल्याला ते आतमध्ये आलेले आहेत. अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये आपण आता एक वेगळा विचार केला पाहिजे. कारण की आता कोरोनामध्ये आपण त्यांना ठीक आहे ऑटोमॅटिक रूट बंद केला आणि FDI साठी आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आपण आता स्क्रुटिनाइज करतोय. पण मग सायबर बॉयकॉट सारखा जागतिक स्तरावर एक आपण डिप्लोमॅटिक चॅनल्स ओपन करून सायबर बॉयकॉट जे आहे त्या सायबर बॉयकॉटचा विचार करता येईल का, याचा पण विचार झाला पाहिजे. कोल्ड वॉरमध्ये जेव्हा अमेरिका आणि रशिया हे 2 गट जे पडलेले होते कम्युनिझम आणि कॅपिटलिझमचे, त्याच्यामध्ये 2 प्रमुखांच्या ज्या मिटिंग व्हायच्या, साल्ट असेल, ते साल्ट म्हणायचे त्याला, स्ट्रॅटेजिक आर्म्स डिलिमिटेशन टॉक्स त्याला म्हणायचे, त्याच्यामध्ये सुद्धा स्टूल सुद्धा चेक केला जायचं. इतक्या त्या सर्व्हिलन्स लेवल त्यांची एवढी जास्त होती, पण ती फिजिकल होती. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी ह्या सगळ्या मर्यादा ज्या आहेत त्या तोडून टाकल्या. तर आज 10,000ची माहिती आली असेल, पण मग जर सरपंच इतक्या खालच्या पातळीपर्यंत, राजकीय खालच्या स्तरापर्यंत जर ते इंटेलिजन्समध्ये जाऊ शकतात, तर मग प्रत्येक व्यक्ती 130 करोड व्यक्ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मॅपिंग करणं काही त्यांच्यासाठी खूप कठीण नाही आहे. तर आतमध्ये सीमेच्या आतमध्ये अराजक माजवायचं आणि बाहेर सुद्धा ट्रॅप करायचं. आणि फिनान्शियली इकॉनॉमिकली म्हणजे शेवटी एक गोष्ट याच्यामध्ये एक फॅक्टर लक्षात घेतला पाहिजे की कोल्ड वॉरमध्ये फायनली रशिया का हरला, तर रशियाला वेपन आर्म्स रेसमध्ये इतक्या मोठ्या स्तरावर अमेरिकेने नेलं की जिथे त्यांची इकॉनॉमी कोलॅप्स झाली. मग ते पेरोस्त्रोइका आणि ग्लासनोस्ट जे आहे ते नंतरचे तात्कालिक कारण आहे, जसे 1857 मध्ये काडतुसाचं होतं. पण इकॉनॉमिकली कोलॅप्स झाल्यामुळे रशिया संपला. तशा पद्धतीनं तर आर्म्स रेसमध्ये आपली इकॉनॉमिक कॅपॅसिटी मॅपिंग करून आर्म्स रेसमध्ये भारताला न्यायचं का, या सुद्धा गोष्टीचा जो आहे तो विचार झाला पाहिजे. मला वाटतं सरकार स्तरावर सुरक्षेचा प्रश्न आहे, सगळे एकच आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. ठीक आहे. आपल्यासोबत ऍडव्होकेट विश्वास पाठक आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत. विश्वास पाठक, हे तर असं झालं की आजवर आपण भारत पाकिस्तान करायला लागलो. आता लक्षात आलंय भारत चीन हे त्यापेक्षा कितीतरी मोठं आहे. चीनकडे खरं लक्ष देणं गरजेचं आहे. चीनने तर आपल्यालाच कवेत घेतलेलं आहे. नाही बघा, चीनकडे लक्ष आहे म्हणूनच सध्या जे काही बॉर्डरवर चालू आहे त्याला आपण मोठ्या प्रमाणामध्ये ठोस उत्तर देतोय. त्यांना आपण तिथे परतवून लावलेलं आहे. मला असं वाटतं की इंडियन एक्सप्रेसने ही जी काही बातमी दिली आणि अतुलजींनी जे म्हटलं की सरकारला यातलं काही माहितीच नाही का, तर असं नसतं. सरकार ज्या प्रकारे मिलिटरी लेवलला असो, इकॉनॉमिक फ्रंटला असो, इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी असो, FDIचे नॉर्म्स असो, सगळीकडे प्रोएक्टिव्हली चीन असो इतर देशांना बरोबर ते कंट्रोलमध्ये करत आहे. त्यामुळे ही बातमी सरकारकडे नसेल असं समजण्याचं कारण नाही. आणि प्रत्येक सरकारकडे असलेली बातमी किंवा स्ट्रॅटेजी ही पब्लिकली येणं हे अपेक्षित नसतं. मला असं वाटतं की ही जी माहिती या कंपनीने काढलेली आहे, शेंगेन बेस्ड टेक्नॉलॉजी कंपनी आहे, हा जो व्यक्ती आहे त्याचं नाव काय वाघ आहे, हा खरं तर IBMचा एक इंजिनियर आहे. त्याचं आपलं इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी त्याचा वापर करून तो डेटा कलेक्शन करत आहे. आता डेटा कलेक्शन होत राहणं हे प्रत्येक देशाची निरंतर प्रक्रिया असते. आपणही भारत ही त्याच्यामध्ये फार पुढे आहे. फक्त आपण अनएथिकल वेनी करत नाही. आता एथिकल वेनी करतोय की अनएथिकल वेनी करतोय हा चर्चेचा आणि इन्क्वायरीचा मुद्दा होऊ शकतो. मात्र असं डेटा कलेक्शन हे होत राहतं. कारण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा आपण युद्ध लढतोय किंवा आपल्या स्ट्रॅटेजी तयार करत असतो,
त्याच्यामध्ये मिलिटरी स्ट्रेंथ, नंतर इकॉनॉमिक पॉवर, याचबरोबर इन्फॉर्मेशन हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि अनफॉर्च्युनेटली इन्फॉर्मेशन, सायबर लॉ आणि IT हे सगळे प्रत्येक देशाचे स्पेसिफिक असे कायदे असल्यामुळे बियॉन्ड बाउंड्रीज त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही. आज जसं त्यांनी काही आपल्याकडे इन्फॉर्मेशन घेतली असेल तर आपल्या देखील एजन्सी या सगळ्या प्रकारच्या इन्फॉर्मेशनवर लक्ष देऊन असतात आणि त्याचा पुरेपूर वापर करतात. म्हणूनच आज चायनाने जे काही बॉर्डरवर धाडस करण्याचा प्रयत्न केला त्याला सडेतोड उत्तर दिलेलं आहे. आज आपल्या मिलिटरीची जी पोझिशन आहे ही हायर पोझिशनला आहे, त्यामुळे आपण त्यांना कंट्रोल करू शकता. मला असं वाटतं की जसं शैलेंद्रजींनी म्हटलं की FDIचे नॉर्म्स असो, स्क्रुटिनी असो, या सगळ्या आपण जरी गोष्टी वाढवल्या, त्याला जरी आळा घातला तरी चीनला याला फार मोठं म्हणजे त्याला ही विल हॅव टू पे हायर प्राईस. कारण असं आहे की या सर्व गोष्टीमधनं चीनची क्रेडिबिलिटी ही रसातळाला जाते. शेवटी इन्व्हेस्टर तुमचे मनसुबे काय आहे, तुमचे इंटेन्शन जर मॅलिफाईड असतील तर इन्व्हेस्टर तुमच्याकडे येत नाही. त्यामुळे आर्थिक फ्रंटवर देखील चीनला याच्यामध्ये माघार घ्यावीच लागणार आहे. आणि आजची जर चीनची आपण इंटरनल परिस्थिती बघितली तर जिनपिंगच्या अगेन्स्ट मोठ्या प्रमाणामध्ये एक विरोधी सूर निर्माण होत आहे की तुम्ही ज्या प्रकारे या सगळ्या लबाड गोष्टी करताय, जगासमोर आणताय, एक एक गोष्टी तुम्ही एक्सपोज होत आहे. मला वाटतं चीनची क्रेडिबिलिटी याच्यातनं रसातळाला जाते. या इंडियन एक्सप्रेसच्या या बातमीवरनं आपण खूप डिस्टर्ब व्हायची आवश्यकता नाही आहे. या सगळ्या गोष्टी सरकारच्या दरबारी आणि कॉन्फिडेन्शियलिटी असतात. ठीक आहे, मी ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर आपल्या सोबत सोशल मीडिया एक्सपर्ट अनय जोगळेकर सुद्धा असणार आहेत. ते अधिक प्रकाश टाकू शकतील की सोशल मीडियाचा जो वापर आता सध्या तुमच्या आमच्या हातात फोफावलेला आहे त्यातून असं काही अराजक माजू शकतं का, आणि चीनचा जर का काही उद्देश तसा असेल की हायब्रिड वॉरफेअरच्या माध्यमातून, तर खरंच एखाद्या देशात तसं अराजक चीन माजवू शकतं का, याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. अनय जोगळेकर, ज्या पद्धतीनं हे इंडियन एक्सप्रेसनं इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट पुढे आणलेला आहे की झेनिवा नावाची चीनी कंपनी ही चीन सरकारच्या कदाचित सांगण्यावरूनच ज्या पद्धतीनं डिजिटल हेरगिरी करते आहे, त्यातून हायब्रिड वॉरफेअरसाठी माहिती गोळा करते, कदाचित भारतात अराजक माजवण्याचा डाव हा चीनचा दिसतोय. मला सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारायचं आहे की तुम्ही आम्ही सगळे आता व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील, त्याला सरावलेलो आहोत. आपल्याला माहिती नाही आहे की आपण देत असलेल्या म्हणजे त्या प्लॅटफॉर्मवरती वापरत असलेल्या माहितीचं पुढं काय होईल. तुम्ही या इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टचा सोशल मीडियाच्या अनुषंगानं कसं बघताय? जी माहिती आज चीनच्या या कंपन्यांकडे आहे असं म्हटलं जातं, त्याच्यापैकी बऱ्यापैकी माहिती आपण जे सोशल मीडिया अकाउंट्स वापरतो, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, गुगल, या सगळ्यांकडे असते. किंबहुना आत्ताच एक नेटफ्लिक्सवर नवीन चित्रपट आलाय सोशल डायलेमा. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्या सोशल मीडिया कंपन्या आहेत या लोकशाहीवादी देशांमध्ये आहेत, आणि त्यामुळे जरी त्या अशा प्रकारच्या माहिती मिळवत असल्या आणि त्यांचा अधिकाधिक पैसे कमावण्यासाठी वापर करत असल्या, कारण जो वापरकर्त्यांचा डेटा आहे तो लोकांना शेअर करून, तरी त्याच्यामध्ये एक त्याला नैतिकतेची चौकट असते, किंवा ती ओलांडण्याचा प्रयत्न केला तर तिथलं जनमत, तिकडली माध्यमं, तिकडलं सरकार तितकं जागरूक असतं की या लोकांना ती चौकट ओलांडून देत नाही. पण चीनची जर गोष्ट बघितली तर चीनमध्ये सरकारच सगळ्या सोशल मीडिया चालवतं, या ज्या सगळ्या सर्व्हेलन्सचे इक्विपमेंट्स आहेत ते सरकार चालवतं. आणि आता यामध्ये जसं म्हटलं की याचा एक घटक सोशल मीडिया आहे, दुसरा घटक जो सार्वजनिक ठिकाणी लावलेले कॅमेरे आहेत आणि ज्याच्यामध्ये फेस डिटेक्शन, ज्याच्यामध्ये रेटिना डिटेक्शन, या सगळ्या गोष्टी होतात. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की तुम्ही केवळ तुमचे 7 फोटो इंटरनेटवर टाकले तर सार्वजनिक ठिकाणी असलेला कुठलाही कॅमेरा तुम्हाला चेहरा ओळखून तुम्ही काय करताय हे शोधू शकतो. आणि चीनसारख्या देशांत या सगळ्या गोष्टी वापरण्यावर कुठलीही निर्बंध नाहीत, सरकार या सगळ्या गोष्टी वापरतं. असं म्हटलं जातं की चीनचा सिंकियांग हा जो प्रांत आहे की जिथे विगुर मुस्लिम लोकसंख्या आहे, तिथे चीननी जवळजवळ 10 लाख लोकांना अशा प्रकारे कंट्रोल केलेलं आहे, त्यांना एका अर्थाने तुरुंगात टाकलेलं आहे. त्यांच्या बिहेवियरची सातत्याने पडताळणी केली जाते आणि त्यांना चांगले, वाईट आणि मध्यम अशा स्वरूपात विभागणी केली जाते. म्हणजे जे सरकार विरुद्ध लोक आहेत, जे आपल्या विरुद्ध मतं व्यक्त करतायत, त्यांना कशा प्रकारे नियंत्रित करायचं हे सगळं चीननी अनेक वर्षांपासून सुरू केलं. ही अशा प्रकारची संस्था 1986 सालापासून काम करते. पण आता जसं तंत्रज्ञान नवीन नवीन येतंय आणि नवीन ते पुढे जातंय, तसं चीननी या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केलाय. आणि आता जो प्रयोग त्यांनी आपल्याच स्वतःच्या
अल्पसंख्याक समुदायांवर केला. तो प्रयोग आता ते स्वतःच्या लोकसंख्येवरही करत आहेत आणि तोच प्रयोग आता ते जगभरातल्या लोकसंख्येवरही करत आहेत. ही गोष्ट मान्य करायला हवी की सगळेच देश एकमेकांच्या देशातील प्रभावशाली व्यक्तींवर वॉच ठेवून असतात, त्यांच्यावर मॉनिटर करत असतात. पण ते मॉनिटरिंग करणं हे सामान्य पद्धतीने केलं जातं. त्याच्यामध्ये त्यांचं सोशल मीडिया फॉलो केलं जातं. मानसिक पद्धत त्याच्यामध्ये काही आर्टिफिशियल याची टूल्सही वापरले जातात. पण चीनच्या या कंपन्या ज्या करतायत त्याला हे सोशल मीडियातनं मिळणारा डेटा, त्याला त्या माणसाचं लोकेशन, त्याला त्या कॅमेऱ्यातनं मिळणारी माहिती, त्याला त्यांचं व्यक्त केलेली मतं, या सगळ्या गोष्टी ज्याला मशीन लर्निंग म्हणतात त्याच्याद्वारे त्याचं पडताळणी करून हा माणूस चीनच्या बाजूचा आहे का विरोधी आहे, हा माणूस चीन आणि भारत समजा यांच्यात संघर्ष आहे तर त्याच्यात कुठली भूमिका घेतो आणि ती जर चीनच्या विरुद्ध असेल तर त्याला कशा प्रकारे शिक्षा करायची, ती जर चीनच्या थोडीशी बाजूला असेल तर त्याला कशी मदत करायची आणि याद्वारे चीनच्या बाजूचं मत त्या देशामध्ये कशा प्रकारे कल्टिवेट करायचं, या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आपण आपल्या चॅनलद्वारे जे चीनबद्दल मतं म्हणतात कदाचित त्याचंही चीनकडनं ट्रॅकिंग होत असेल, मॉनिटरिंग होत असेल आणि मग उद्या जर आपण चीनला गेलात तर कदाचित आपलं बँक अकाउंट डिटेल्स, आपलं सोशल मीडिया अकाउंट डिटेल्स याच्यामध्ये मालवेअरचा हल्ला होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला वैयक्तिक नुकसान केलं जाऊ शकतं आणि मग तुम्ही विचार करता जाऊ दे कशाला उगाच चीनच्या फंदात पडायचं आणि अशा प्रकारे तुमच्या वर्तणुकीवर शिस्त लावली जाते. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा फक्त भारतीय नेत्यांच्या किंवा प्रभावशाली व्यक्तींच्या माहितीवर डल्ला मारलेला नाहीये, तर भारताखेरीज ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका अशा 7-8 देश आहेत की ज्यांच्या सर्वांच्या आघाडीच्या वर्तमानपत्रांनी मिळून हे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम हे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या देशातलेही प्रभावशाली व्यक्तींची नावं त्याच्यात आहेत. मी आत्ताच इथे येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन स्पेक्टॅटर म्हणून वर्तमानपत्र आहे, त्यांनी अशा प्रकारची ऑस्ट्रेलियातल्या व्यक्तींची यादी दिलेली आहे आणि याचा फायदा असा होणार आहे की जो एक सोशल मीडियाबद्दल सगळ्या लोक आता जागरूक व्हायला लागलेत की समाजात इन्फॉर्मेशन पसरायच्या ऐवजी डिसइन्फॉर्मेशन पसरवतं की काय, तर तरी याच्यावर आपण बरीच चर्चा करतोय. पण चीनसारखा जेव्हा देश अशा प्रकारच्या गोष्टी करतो आणि त्याच्या प्रकारे आपल्या देशातलं जनमत बदलण्याचा प्रयत्न करतो, अराजक निर्माण करण्याची ताकद आपल्यामध्ये आणून ठेवतो, तेव्हा त्याच्याबद्दल काहीतरी कडक पावलं उचलावी लागतील. आत्तापर्यंत ही चर्चा त्या देशांमध्ये होत होती, पण आता जगातल्या आघाडीच्या लोकशाही देशांनी एकत्र येऊन याबाबत काहीतरी ठोस भूमिका घ्यायची आवश्यकता आहे. ठीक आहे, मी पुन्हा जातोय ॲडव्होकेट डॉक्टर प्रशांत माळी यांच्याकडे, सायबर तज्ज्ञ आहेत. प्रशांत माळी, सायबर सिक्युरिटी हा प्रकार भारतात 1 दशकापूर्वी तर नक्कीच आला, आपण सायबर लॉ सुद्धा केले, पण हे सायबर सिक्युरिटीच्या पलीकडचं आहे. म्हणजे आपले कायदे तिथवर पोहोचत नाहीये किंवा ज्या पद्धतीची डिजिटल हेरगिरी केली जाते आहे त्यातून जे हायब्रिड वॉरफेअर ही संकल्पना पुढे येते आहे, याला आता निर्बंध कशा आणायचे? ह्याला निर्बंध आणण्यासाठी एक जागतिक, ज्याला आपण ट्रीटी म्हणतो, ती असणं गरजेचं होतं. पूर्ण जगामध्ये कुठलीच सायबर ट्रीटी नाहीये. म्हणजे जर एका देशातनं दुसऱ्या देशाकडनं डेटा चोरला जातोय किंवा तो अशा पद्धतीत हेरगिरी केली जाते, तर सर्वात महत्वाचं काय असतं तर ऍट्रिब्युशन म्हणजे तुम्हाला पिनपॉइंट करता यावं लागतं की ह्या आयपी ऍड्रेसवरनं किंवा ह्या भागातनच ही हेरगिरी चालू आहे किंवा माझा डेटा चोरला जातोय. तर ती जी ऍट्रिब्युशनची ताकद आहे ती आत्ता नाही आपल्याकडे. जागतिक फोरेन्सिक्स जर करायचं असेल तितकी ताकद नाहीये आणि त्याला जर इन्फोर्स करायचं असेल तर त्या ट्रीटीज नाही आहेत आपल्याकडे. त्या ट्रीटी नसल्या कारणाने आपण डायरेक्ट पॉइंट करता येत नाही. आणि चीन हा एक अतिशय हुशार देश आहे. तो नेहमी कधी पण आयपी ऍड्रेसेसला मास्किंग किंवा ते जे कंपन्यांचं जाळं हे करतो, जरी आपण कोणाला पकडलं तरी एक नॉन स्टेट ऍक्टरच पकडला जातो. ह्याला कारणीभूत हे आहे की जी ट्रीटी नसल्या कारणाने आपले जे सायबर ज्या बाउंड्रीज आहेत त्या आपण प्रोटेक्ट करू शकत नाही आहोत. आणि ह्याच बाउंड्रीज चायनाने चांगल्या पद्धतीत प्रोटेक्ट केलेल्या आहेत. त्यांच्याकडे ग्रेट फायरवॉल आहे, त्यांच्याकडे त्यांचे सोशल मीडिया आहे. त्यांचा जो डेटा आहे ना तो बाहेर जाणं हा निम्म्य जातो आणि आपला जो डेटा आहे तो त्यांच्याकडे जाणं हा भरपूर प्रकारे जात असतो. म्हणजे अगदी आवाजापासून ते कॅमेऱ्यातला डेटा, मोबाईल मधला कॅमेऱ्यातला डेटा, प्रत्येक म्हणजे तुमच्या जीवनातला प्रत्येक पैलू त्यांच्याकडे त्यांच्या डेटा सेंटर्स मध्ये स्टोअर केलेला आहे. जर आपल्याला ह्यांच्याशी कॉम्पीट करायचं आहे तर आपल्याला आपली स्वतःची हार्डवेअर पॉलिसी आणणं गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येक चिप मध्ये आपण चायनाकडनं इम्पोर्ट करत असतो. त्या चिप्स जर आपण बनवायला सुरुवात नाही केली, त्या आयसी सर्किट बोर्ड आपल्याकडे नाही केलं, कारण त्याच्यातच ते एम्बेडेड मॅलवेअर टाकूनच पाठवतात आपल्याकडे. म्हणजे आपलं अगदी स्मार्ट टीव्ही पण
स्मार्ट पद्धतीने आपल्यावर ऑब्झर्व्ह करत असतो, कारण हा चायनातनं आलेला असतो. जर ह्यांचं ही जी पूर्ण शृंखला आहे ती मोडायची आपल्याला, तर हार्डवेअरची पॉलिसी आणि हार्डवेअर आपल्याला बनवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डेटा लोकलायझेशन. हा जो डेटा आपण दुसरीकडे ठेवतो, क्लाउडमध्ये ठेवतो, मग चायनीज कंपनी जाऊन त्या कंपन्या विकत घेतात आणि मग परत त्यांच्या हाती डेटा लागतो. ह्याच्यावर नीती असणं गरजेचं आहे. तिसरं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सुद्धा आपल्या ज्या सायबर बाउंड्रीज आहेत त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी काही नीती बनवणं गरजेचं आहे. जग म्हणतंय की डेमोक्रेसी म्हणजे सगळ्याकडे डेटा जायला पाहिजे आणि हा डेटा जाऊनच आपल्याकडनं आपल्या डेटाचं इन्फिल्ट्रेशन बाहेर चाललंय, एक्सफिल्ट्रेशन होत आहे. ह्याला थांबवण्यासाठी काही नीती असणं आणि त्या नीतीला जागतिक स्थितीवर आपण त्याला पालन करणं खूप गरजेचं आहे. ही जेव्हा आपण फायरवॉल किंवा आपला स्वतःचा असं काही डिझाईन करू किंवा आपला जो डेटा ही लोक परदेशातल्या जे कंपन्या घेऊन जातात त्याच्यावर काही लिमिटेशन आणणं, ह्याच्यासाठी काही पॉलिसी बनवणं किंवा ह्याला त्या पद्धतीत टॅक्स करणं. आता सगळेच जण म्हणत असतात की डेटा इज न्यू ऑइल, डेटा एक नवीन तेला सारखं उभरून आलेलं आहे की तेलाच्या ह्याच्यासारखं तिथे चाललेली आहे. तर मग जर त्या ऑइलला रॉयल्टी असते, त्याला टॅक्स केलं जातं, तर मग हा जो डेटा आपल्याकडनं गॅदर केला जातो म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा घेतात. तो तुम्ही जर हे नवीन कार्यक्रम सगळ्याकडे बघाल तर त्याच्यात अनालिसिस आहे की केवढा डेटा एका माणसाचा एक एक ऑर्गनायझेशनकडे आहे आणि तो ते ट्रेड करतात, त्याच्यातनं पैसे कमवतात आणि हे पैसे कमवून ते मोठ्या कंपन्या मोठ्या होत चालल्यात. हे ज्या चायना सारखे देश आहेत त्यांच्याकडे खूप आपल्या प्रत्येक माणसाबद्दलचा खूप मोठा मोठा डेटा त्यांच्याकडे आहे. ते तुमची पर्सनॅलिटी अनालाइज करू शकतात. समजा तुम्हाला एक सिच्युएशन दिली, तुम्ही जर एक जागतिक स्तरावर पॉलिसी मेकर आहात किंवा राजनीती आहात, तर तुम्ही कसा विचार कराल, जर मी तुम्हाला एक प्रॉब्लेम दिला तर त्याचा सोल्युशनसाठी कसा विचार कराल, ह्यांना ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते ऑलरेडी चीनी त्यांचे जे विचार म्हणतात त्यांना सांगतंय, त्यांच्या कूटनीतीला सांगतंय किंवा त्यांच्या मिलिटरी नीतीवाल्यांना हे सांगतंय की हा माणूस असाच विचार करेल, कारण माझ्याकडे ह्याची पूर्ण पर्सनॅलिटी बनलेली आहे. तर हा जो डेटा चोरीचा प्रकार आपल्याकडे जो चाललाय त्याला रोखण्यासाठी आपण आपल्याकडे आपली जी सायबर बाउंड्रीज आहेत, आपलं सायबर वॉरफेअरची नीती आणणं गरजेचं आहे आणि आपण लॉंग टर्म करणं गरजेचं आहे. कारण चायना ही 30 वर्षापासून हे करतंय, तेव्हा ते ह्या पद्धतीला आलेलं आहे. त्यांच्याकडे जे एवढे डेटा सेंटर्स आहेत, कारण एवढा मोठा डेटा घेऊन करणार काय, तुम्हाला अनालिसिस करायचं, अनालिसिस करायला सुपर कम्प्युटर्स आहेत, ते सगळं त्यांच्याकडे आहे पूर्ण आणि त्याच्यातनं ते श्रीमंत झालेले आहेत. तर डेटा मायनिंग करून ते श्रीमंत झाले. डेटा काय फक्त चायनात चोरी डेटा मायनिंग करणे हा एक प्रकार पुढे आलेला आहे की डेटा खोदून काढणे आणि मग तो आपला जसा वापर करायचा त्यासाठी तो वापरणे. ठीक आहे, आपल्यासोबत डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सुद्धा आहेत, परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ आहेत. शैलेंद्र देवळानकर, आपण 200हून अधिक चीनी ॲपवरती बंदी आणलेली आहे, पण जर का आपण चीन बरोबरचा भारताचा व्यापार बघितला तर तो सरप्लस चीनच्या बाजूने आहे. म्हणजे चीनकडनं आपण खूप जास्त इम्पोर्ट करतो, आयात करतो, एक्सपोर्ट नगण्य करतो, तो सुद्धा मोठा बल्क असा एक्सपोर्ट आहे. हे सगळं कसं ठप्प होईल? कारण आता भारताची जी इकॉनॉमी आहे, अर्थव्यवस्था आहे, ती तर खाली घसरलेली आहे. अशा वेळी चीन बरोबरचा व्यापार जर का आपण ठप्प केला तर नुकसान आपलंच आहे. भारताला मार्ग काढणं कठीण दिसतंय. नाही, याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागेल. आपण कोणते ब्लँकेट बॅन वगैरे असं करू शकत नाही. याचं कारण असं आहे की भारत आणि चीन आता हे काही 1962 सारखी परिस्थिती नाहीये. आपण ब्रिक्स सारखी संघटना असेल त्याचे मेंबर आहोत, शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचे मेंबर आहोत, G20 चे मेंबर आहोत, आपण WTO चे मेंबर आहोत. त्यामुळे असं कम्प्लिटली ब्लँकेट बॅन वगैरे हा प्रकार करता येत नाही. आपण हे लक्षात घ्या की आपली इच्छा जरी असली तरी एखाद्या कंपनीला बॅन करणं हे आपल्याला खूप अवघड जातं. अमेरिकेला आपण बॅन केल्यानंतर टिकटॉक करायला महिना लागला. अमेरिकेमध्ये त्याच्यावरती 1.5 महिना चर्चा चालू होती टिकटॉक बॅन कसं, पण अमेरिकेसारख्या महासत्तेला टिकटॉक बॅन करता आलं नाही. आपल्या नंतर त्यांनी 1-1.5 महिन्यानंतर डोनाल्ड ट्रम्पने निर्णय घेतला, पण त्यापूर्वी त्यांनी ट्विट केलेले होते. याच्यासाठी आंतरराष्ट्रीय काही नियम आहेत. मला असं वाटतं की आजच्या घडीला जवळपास $87 बिलियन माल, चायनीज माल भारतामध्ये विकला जातो. आता जो ट्रेड सरप्लस आहे, जो ट्रेड डेफिसिट आहे सॉरी, हा $48 अब्ज पर्यंत आला. तो वाढलेला होता, 53-54 पर्यंत होता. पण नुकतंच ज्या आपण सगळे निर्णय घेतले गेले होते, निदान अशा काही वस्तूंच्या बाबतीमध्ये की ज्या वस्तू तुमच्याकडे तुमचे डोमेस्टिक प्रोड्युसर सहज उत्पादन करू शकतात. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे राखीचा सण आता होऊन गेला. या राखीच्या सणामध्ये भारतीय उद्योजक, आपल्याकडचे स्मॉल जे लोकल लेवलचे जे उद्योजक आहेत ते पण राख्या बनवतात. केवळ राखीच्या सीझन मध्ये भारतीय उद्योगांनी किंवा भारतीय जे सगळे शॉपकीपर्स आहेत त्यांनी ठरवलं की आम्ही यावेळेला फक्त भारताने बनवलेल्या राख्याच बनवू, भारतीयांनी बनवलेल्या राख्याच विकू. यामुळे केवळ राखीच्या सीझन मध्ये चीनचं 400 कोटींचं नुकसान झालं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण निदान अशा गोष्टींवरती करू शकतो का
की ज्या गोष्टी सहजपणे भारतामध्ये उपलब्ध आहेत, जे भारतीय प्रोड्युसर बनवू शकतात, ही गोष्ट प्रथम करणं. सेकंड स्टेप करणं काय झालं की तुम्ही डायरेक्ट कच्चा माल घ्या, कारण तुम्ही जरी पक्का माल चीनकडनं घेणं बंद केलं तरी तुमच्याकडच्या 70% इंडस्ट्रीज आज कच्चा माल चीनकडनं घेतात. पण तुम्ही त्यांना ते बॅन केलं तर दुसरा त्यांना ऑप्शन काय? त्यांना ऑप्शन युरोपचा आहे. पण अजूनही युरोपियन युनियन बरोबर तुमचा फ्री ट्रेड अग्रीमेंट झालेला नाहीये. तुम्हाला प्रत्येक गोष्टी कमालीच्या महागात मिळतात. त्यामुळे तुम्हाला त्यांचा पण विचार करावा लागेल. याच्यामध्ये फेज अप्रोच आपल्याला लागणार आहे. पण मला असं वाटतं की चीनला जर आपल्याला या क्षणाला काही थोड्याफार प्रमाणात जरी प्रत्युत्तर द्यायचं असेल तर एक फार मोठा हुकमी एक्का हा भारताच्या हातामध्ये आहे, जो अजूनही वापरला गेला नाही. कदाचित केंद्र सरकार त्याविषयी विचार करत असेल आणि तो हुकमी एक्का आहे की अजूनही 5Gच्या टेस्टिंग मधनं हुआई कंपनीला आपण बाहेर काढलेलं नाहीये. मागच्या वर्षी फेब्रुवारी 2019 मध्ये अमेरिकेचा प्रचंड दबाव होत असताना देखील आपण हुआई कंपनीला 5Gच्या ट्रायलची परमिशन दिलेली होती, ती अजूनही काढलेली नाहीये. बरेचसे देश हे झेडटीला आणि हुआईला याच्यातनं बाहेर काढतायत. मला असं वाटतं की सध्याची परिस्थिती ही पूर्णपणे संयुक्तिक आहे. सीमेवरचा तणाव वाढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 2009चा IT ऍक्ट इन्व्होक करता येतो. तुमच्या सॉव्हरेंटीला, तुमच्या इंटेग्रिटीला थ्रेट आहे. अशा प्रकारे तुम्ही अनेक कंपन्यांवरती ऍक्शन घेऊ शकतात आणि त्याला WTO मध्ये सुद्धा तुम्हाला डिफेंड करता येतं. सगळ्यात महत्त्वाचं ते डिफेंड करता येतं, कारण चायना त्याला चॅलेंज करणार WTO मध्ये. आणि ते केल्यानंतर तुम्हाला सॉव्हरेंटी आणि इंटिग्रिटीच्या आणि सध्याची तणावग्रस्त परिस्थिती बघता, जसं आपण ऍपला बॅन केलं आणि ते करताना इंटरिम ऑर्डर्स काढल्या, फायनल ऑर्डर्स काढलेल्या नाहीयेत. ते यासाठीच काढले की आपण WTO मध्ये ते बॅटल लढू शकू आणि त्या संदर्भामध्ये आपण सॉव्हरेंटीचा आणि इंटिग्रिटीचा क्लॉज जो सांगितलेला आहे तसं आपण करू शकतो. माझ्या मते आपल्याकडे अशा स्वरूपाची पूर्णपणे सध्या वातावरण आहे. आपण ती डिफेन्सिव्ह पॉलिसी थोडीशी बाजूला ठेवून एखादा तरी असर्टिव्ह ऍक्शन ही घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. रोहित चंदावरकर आहेत आपल्यासोबत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. रोहित, जसं की सीमेवरती तणाव आहे, चीन काय आगळी कधी करेल याचा नेम नाही. 2 वेळा चीननी तसा प्रयत्न या अलीकडच्या काळात केलेला आहे. मला एवढाच प्रश्न आहे की अशा पद्धतीने हेरगिरी करून, त्यातल्या त्यात युद्धविषयक माहितीची जर का हेरगिरी करून, त्यांनी माहिती संकलित करून त्यातनं त्यांनी भारताची काही स्ट्रॅटेजी असेल किंवा आणखीन काही गुप्त माहिती असेल ती फोडून काढली असेल तर मग हे प्रकरण खूपच महागात पडू शकतं. आशिषजी, याच्यामध्ये मला वाटतं 2 पद्धतीने याचा मुकाबला केला जाऊ शकतो. आता देवळाटकर जी म्हणाले त्याप्रमाणे आर्थिक नाकेबंदी हा एक त्यातला फॅक्टर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अगदी चांगलं उदाहरण दिलं की राखी किंवा बारीक सारीक काय छत्र्या, मूर्ती, हे जे गणपतीच्या मूर्ती पण इथे पाठवण्यापर्यंत चीनची मदत गेली होती. या गोष्टी तरी आपण भारतीय उत्पादनांनी बनवलेल्याच आपण घ्याव्या. ठीक आहे, मायक्रोचिप्स किंवा अगदी तुमच्या कारचे स्पेअर पार्ट्स किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये आपण कॉम्पिटिशन त्यांच्याशी आत्ता करू शकत नाही. त्यामुळे आर्थिक नाकेबंदीमध्ये हे सुरुवातीला करणं, ऍप्सवर बंदी घालणं आणि अगदी शेवटचं टोक म्हणजे 5G वरून आता जो सगळा संघर्ष सुरू आहे, लक्षात घ्या पुढचे 1-2 वर्ष सगळ्यात मोठा मुद्दा 5G हा असणार आहे. आणि चायनाच्या हुआई कंपनीने त्यामध्ये लीड घेतला असल्यामुळे त्यांची पूर्ण त्यामध्ये शक्ती पणाला लागलेली आहे आणि त्यांचं आर्थिक त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पणाला लागलेली आहे. अमेरिकेशी त्यांचा संघर्ष त्यावरनं सुरू आहे, ब्रिटनची सुद्धा सुरू आहे. त्यामुळे आर्थिक नाकेबंदीमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे छोट्या मोठ्या मॅन्युफॅक्चर्ड गुड्सवर बंदी घालण्यापासून ते हुआई किंवा 5G मध्ये त्यांची नाकेबंदी करण्यापर्यंत हा झाला एक भाग, आर्थिक नाकेबंदी. दुसरं असं आहे की मला वाटतं भारताने आपलं गुडविल वापरून पाश्चिमात्य जग जे आहे, वेस्टर्न वर्ल्ड जे आहे, ज्याच्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि इतर देश आहेत, जर्मनी वगैरे, यांना सुद्धा चीनचा त्रास होतो आहे. चीनच्या म्हणजे एक आक्रमक अशा धोरणांचा त्रास होतो आहे. त्यांना आपल्या बाजूला घेणं आणि संयुक्तपणे चीनचा मुकाबला या देशांच्या मदतीने करणं, यासाठीची जी एक इंटरनॅशनल डिप्लोमसी आहे ती भारत सरकारने इनिशिएटिव्ह घेऊन करणं. त्यामध्ये पंतप्रधानांच्या लेव्हलला त्यामध्ये इनिशिएटिव्ह किंवा जयशंकर आहेत, आपले परराष्ट्र मंत्री आहेत, त्यांच्या लेव्हलला त्यांनी जाऊन भेटीगाठी घेऊन ही लॉबी बनवणं हा एक दुसरा अँगल असू शकतो. मिलिटरीच्या बाबतीत आपण एक बघितलं पाहिजे की मिलिटरी स्ट्रेंथ आता चायनाची खूपच जास्त आपल्या तुलनेमध्ये आहे आणि तिथे आपल्याला निगोशिएट करून थोडंसं एक डिफेन्सिव्ह असाच हे घ्यावा लागणार. तिथे मनुष्यहानी होता कामा नये, त्याचे देशातल्या बाकी सगळ्या डायनॅमिक्सवर फार वाईट परिणाम होतात, राजकारणावर वाईट परिणाम होतात, आपले जवान मारले जाणं असं होता कामा नये. तिथे आपण थोडंसं निगोसिएशन हे दाखवलं पाहिजे. परंतु 2 फॅक्टर, एक आर्थिक नाकेबंदी आणि दुसरं डिप्लोमॅटिक, म्हणजे वकिलातींमार्फत आपल्या किंवा परराष्ट्र मंत्रालयामार्फत आपण जे एक लॉबिंग करून एक लॉबी बनवू शकतो अनेक देशांची, भारतासह अनेक देशांची, ती आणून त्याच्यावरनं दबाव आणणे.
असं मला वाटतं की दोन ठीक आहे माझा वेळ संपलेला आहे, तरी मी 10 सेकंदांसाठी आधी अतुल लोंढे यांच्याकडे जातोय. अतुल लोंढे, यातनं आपण बाहेर पडलो पाहिजे. इंडियन एक्सप्रेसचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे, जसं पनामा पेपर्स होतं की जगभरातल्या ज्या इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टच्या ज्या संस्था आहेत त्यांच्याबरोबर मिळून इंडियन एक्सप्रेसनं हे इन्व्हेस्टिगेशन केलेलं दिसतंय. उद्याचा जो सेकंड पार्ट आहे त्यामध्ये कदाचित अधिक डिटेल माहिती सगळी येणार आहे. हे आत्ता उघडकीस आलेलं आहे. यातनं आपण धडा घेऊन करेक्टिव्ह मेजर्स लवकर अंमलात आणले पाहिजेत. अगदी बरोबर आहे आशिष. याच्यामध्ये 2-3 मुद्दे आले. काउंटरवेलिंग ड्युटीजचा पण आपल्याकडे एक उपाय जो आहे सोव्हर्निटी इंटिग्रिटी क्लॉजमधला, आणि WTO अशा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स भरपूर आहे जिथे जाऊन आपण मी जे म्हटलं तर सायबर बायकॉट इम्पॉर्टंट आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की जगाने कार्बन ट्रेडिंगच्या नावाखाली, कार्बन एमिशनच्या नावाखाली जे मॅन्युफॅक्चरिंग हब चायनामध्ये टाकलं आणि त्याचा त्यांनी फायदा घेतला, तर मग आपल्या याच्यामध्ये जे पॉलिसी कन्फ्युजन आहे, धोरणात्मक संभ्रम जो निर्माण आहे की बा लोकल टू म्हणजे आत्मनिर्भर बनायचं आपण, आणि आपल्या इथल्या वस्तू बाहेर गेल्या पाहिजे पण बाहेरच्या वस्तू आपल्याकडे आल्या नाही पाहिजे, अशा पद्धतीचा आपण जो संदेश देतो तो संदेश मग एकाच वेळेस चायनाच्या विरोधामध्ये गेला तर हरकत नाही, कारण की तो आपला शत्रू राष्ट्रासारखा आता वागणूक आहे. पण जगभरामध्ये जेव्हा हा असा संदेश जातो तेव्हा तो चुकीचा आहे, तो एक कन्फ्युजन निर्माण करतो. त्यामुळे आपण ग्लोबलायझेशनच्या ज्या टाईज आहेत त्या टाईजशी आपल्याला प्रामाणिकपणे राहावं लागेल. आणि मॅन्युफॅक्चरिंग हब आपण होऊ शकतो का, जे बांगलादेश आणि व्हिएतनाम होत आहे त्याला आपण सबस्टिट्यूट करून भारतामध्ये जे मॅनपॉवर आहे, एवढा मोठा स्किल्ड मॅनपॉवर, त्याला आपण कसं गुंतवून हा सबस्टिट्यूट आपण चायनाला करू शकतो, या अनुषंगाने आपल्याला आता विचार करायला पाहिजे. आणि आपल्यासोबत ॲडव्होकेट विश्वास पाठक आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत. विश्वास पाठक, चीनच्या एकूणच या गेल्या 4-5 महिन्याबरोबर जे एपिसोड भारताचे चाललेले आहेत, सीमेवरचं असेल किंवा आजचं हे प्रकरण असेल, याआधी चीनबरोबरचा व्यापार तो कसा चीनच्याच फायद्याचा आहे, त्यानंतर आपण चीनी ॲप्सवरती बंदी आणलेली आहे. मला असं वाटते चीनच्या बाबतीत आणि एकूणच देशाच्याच गाड्याविषयी विचार करताना थोडासा कन्स्ट्रक्टिव्ह आणि थोडासा कॅल्क्युलेटिव्ह असा विचार करून आपल्याला पुढे जावं लागेल. नाहक विषय जे आहेत ते बाजूला सारून आपल्याला थोडंसं कन्स्ट्रक्टिव्ह वेनं पुढे जावं लागेल. मला असं वाटतं आशिषजी, आपण अत्यंत कन्स्ट्रक्टिव्ह वेनेच पुढे जातोय. 1991 पासून जे जागतिकीकरण आणि उदारीकरण झालं त्याच्यातनं जगामध्ये एक प्रकारचं कल्चर निर्माण झालं. या कल्चरपासून चायनाने स्वतःला वेगळं ठेवलेलं आहे. आज आपला डिस्कशनचा मुद्दा काय आहे की ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही इन्फॉर्मेशनचं जे स्पाईंग चालू आहे, तर मला असं वाटतं ही इन्फॉर्मेशन पब्लिक डोमेनमधली आहे. आता पब्लिक डोमेनमधल्या इन्फॉर्मेशनला तुम्ही कसं काय थांबवू शकाल? मला असं वाटतं की त्याच्यासाठी एक वेगळं आपल्याला स्ट्रॅटेजी करावी लागेल. कारण आपण सर, झी मीडियानं आत्ताच एक बातमी ब्रेक केली आहे, मी सांगतोय तुम्हाला, झी न्यूजने एक आत्ताच बातमी ब्रेक केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की भारत सरकारकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की चीनी सरकारच्या पाठिंब्याशिवाय किंवा सहकार्याशिवाय झेनिया कंपनी अशा पद्धतीची डिजिटल स्पाईंग किंवा स्नूपिंग करू शकत नाही. चीनचं सरकार सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व आहे अशी भूमिका भारत सरकारने घेतली आहे, अशी बातमी झी न्यूज, झी मीडियानं ब्रेक केलेली आहे थोड्याच वेळापूर्वी. सर, आशिषजी, मला हेच सांगायचं की एकीकडे भारत हा एक डेमोक्रेटिक कंट्री आहे आणि चीन ही नॉन डेमोक्रेटिक कंट्री आहे. तर आपण चीन सारखं वागायचं का? तर आपल्याला तो ऑप्शन नाही आहे. आपण अनेक संस्थांचे मेंबर्स असल्यामुळे, रिस्पॉन्सिबल मेंबर्स असल्यामुळे आपण तसं करू शकणार नाही. मात्र त्या मर्यादेमध्ये भारत पूर्णपणे प्रयत्न करून पुढे जातोय. मला असं वाटतं की आपण आपले पावलं मागे घेऊ शकत नाही. आणि आजच्या डिस्कशनचा मुद्दाच हा आहे की या सगळ्या इन्फॉर्मेशन पब्लिक डोमेनमध्ये आहे. आता पब्लिक डोमेनमध्ये असेल तर तिकडे सायबर लॉ किंवा IT ऍक्ट काही करू शकणार नाही. तर आपण चीनसारखं प्रत्येक गोष्टीला असं दाबू शकतो का? आपलं स्वतःचं सोशल मीडियाचं नेटवर्क आपण तयार करू शकतो का? तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहे. कारण जग कुठेतरी ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून एक झालेलं आहे. मला असं वाटतं की चीन याच्यात वेगळा पडणार आहे. चीनची क्रेडिबिलिटी जाणार आहे, नुकसान त्यांचंच होणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. अनय, लास्ट एक प्लीज. अनय जोगळेकर. त्याच्यामध्ये पब्लिक डोमेनच्या माहितीचा प्रश्न नाही. एकच मिनिट. आशिष, गेल्या काही वर्षात चीननी आपल्या सैनिकांची संख्या 40 लाखांवरनं 20 लाखांवर आणलेली आहे आणि आज सैन्यामध्ये खूप जास्त हायटेक युनिट्स तयार केलेली आहेत. आपल्यातल्या सर्वोत्तम इंजिनियर्सना, सायंटिस्टना त्यांनी जगभरातल्या सर्वोत्तम विद्यापीठात पाठवून तिकडची माहिती चोरलेली आहे. आणि ह्याला जर उत्तर द्यायचं असेल तर भारताला आपल्या सर्वोत्तम इंजिनिअरिंग स्कूल, IITs असेल, सर्वोत्तम ह्युमॅनिटी स्कूल, TIS असेल, JNU असेल,
आणि सर्वोत्तम IT कंपन्या यांना आणि भारतीय लष्कराचं इंटिग्रेशन केलं पाहिजे आणि भारतीय लष्करात त्यातलं सगळं टॅलेंट, त्यातला चांगला भाग आला पाहिजे. दुर्दैवाने आपल्याकडे नुसतं JNU मध्ये रणगाडा ठेवला तरी आंदोलन होतं आणि मग हे इंटिग्रेशन कसं करणार? हा जर आता कळीचा मुद्दा आहे. जर भारतातल्या लष्कराला ही अशा प्रकारची सायबर वॉरफेअर, हायब्रिड वॉरफेअर तयार करायचं असेल तर आपलं टॅलेंट परदेशात जायच्याऐवजी त्याची आयुष्यातली 2 वर्ष, 3 वर्ष, 6 महिने लष्करासाठी कसे देऊ शकतील, या गोष्टीवर आपण आता कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. तेच चीनला उत्तर होऊ शकेल. अगदी बरोबर आहे. वेळ संपलेला आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय, इथेच थांबतोय. आणि चीनला कसं आवरायचंय यावरती सरकारच्या पातळीवरती विचार नक्कीच सुरू असेल, पण सेल्फ रेग्युलेशन हे ज्यानं त्यानं लावणं गरजेचं आहे. विशेषतः इलेक्ट्रॉनिक गॅझेट म्हणजे आपण फोन वापरूया किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जेव्हा वापरतो तेव्हा आपली स्वतःची माहिती, ज्याला आपण डेटा म्हणतो, ती कशी तुम्ही अपलोड करता किंवा ती कोणी कसं वापरू शकतं, त्याचा गैरवापर कसा होऊ शकतो, याच्याविषयी प्रत्येकानं विचार करून सजग राहणं, खबरदार राहणं फार गरजेचं आहे. इथेच थांबूया. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.